मुंबई पोलीस आयुक्तांसमवेत अर्धा तास विस्तृत चर्चा झाली। माझ्या सोबत 8 गुंतवणूकदार, कोणी 25,000 तर कोणी 5 लाख पैसे गुंतवले आहे। पोलीस आयुक्तांनी आम्हाला व्यवस्थित सांगितलंय पूर्णपणे की आर्थिक गुन्हे अन्वेषण विभाग म्हणजे EOW याला आता हा तपास देण्यात आला आहे। DCP संग्राम सिंग पण तिथे उपस्थित होते। शिवाजी पार्क पोलीस स्टेशनला मुंबई पोलीस EOW ने विशेष यासाठी व्यवस्था केली आहे। ज्या लोकांचे पैसे यात बुडाले आहेत तिथे एक फॉर्म ठेवण्यात आला आहे। सगळ्यांनी तिथे जाऊन फॉर्म भरावा। मुंबई पोलीस आयुक्तांनी हेही आम्हाला सांगितलं आहे की यासाठी एक स्पेशल सेल बनवण्यात आला आहे। या स्पेशल सेल हा पूर्ण खोलमध्ये जाणार, पैसे कुठे कुठे गेले, फॉरेनला गेले असेल तर अन्य संस्थांची मदत घेतली जाणार। मुंबई पोलीस आयुक्तांच्या सोबत मी पण लोकांना एक अपील करू इच्छितो, ज्यांचे जेवढे पैसे गेले असेल मध्ये रोख मध्ये इन्व्हेस्ट केले तरी त्याची चिंता करू नका, कारण की तो तुमचा पैसा आहे। पैसे कुठून तुम्ही आणले होते त्याची चौकशी ते तुम्हाला विचारलं जाणार नाही। तुमच्या हक्काचे पैसे तक्रार करा आणि ही माहिती मिळाल्यावर आणखीन पुढे कारवाई करणं अधिक गती प्राप्त होणार। यात हेही लक्षात आलेलं आहे की या सगळ्या कंपन्या अकाउंट डॉक्युमेंटेशन याचा जो मूळ सूत्रधार आहे, जो मूळ मालक आहे, मेन ब्रेन, त्यांनी सगळ्या ठिकाणी आपले एम्प्लॉईज किंवा बेनामी लोक उभी केली आहेत। म्हणून मूळ कोण आहे अजून तिथेपर्यंत पोहोचायला वेळ लागत आहे। मी फक्त लोकांना एवढंच सांगू शकतो की जेवढी लवकर माहिती येणार एवढ्या लवकर ते पैसे कुठे गेलेत, किती अटॅचमेंट झाली आहेत, किती अटॅचमेंट व्हायची बाकी आहे, त्याला गती देता येणार। किती मोठा हा घोटाळा वाटतो, किती लोकांनी इन्व्हेस्ट केला? मी फक्त माझा अंदाज सांगू शकतो की गेले 2 दिवस जे माझी बातचीत चालू आहे यात 25,000 पर्यंत गुंतवणूकदारांनी पैसे गुंतवले असेल आणि 1,000 कोटी तर सहज, एक माझा बरोबर आहे वैश्य कांगे प्रदीप, यात 4 कोटी याच्या परिवारात आहे। त्याने बिझनेस साठी काढलेलं 1,40,00,000 लोन पण यात गुंतवलं। हे आमचं दुसरं ताई आहे, त्यांनी पूर्ण परिवारचे एक एक करून 21 लाख रुपये। म्हणून 1,000 कोटीचा घोटाळा। मी ईडीच्या अधिकाऱ्यांचा पण संपर्क केलाय, कारण की एक भीती अशी आहे की यातला पैसा काही बाहेर निघून गेला असेल। तिथे जे विदेशी 2-4 लोक कामाला ठेवले होते ते फक्त आपल्याला एक भ्रम उभा करण्यासाठी, ह्यात त्यांची स्कीम काय होती ते काहीतरी एक स्टोन, तो डायमंड पेक्षा महाग आहे, त्यात तुम्ही पैसे गुंतवा, सगळं नकली होतं। आणि मग त्यात सुरुवातीत 5% रिटर्न वीकली, नंतर ते 6%, 7%, 8%, 10% आणि शेवटी 11% आठवड्याला परतावा। आता मुंबई पोलीस आयुक्तांना ही पण मी विनंती केली आहे की आसपासचे म्हणजे कल्याण, नवी मुंबई, मीरा रोड तर तिथलेही पोलीस कमिशनरेट यांच्यात ही समन्वय मुंबई पोलीस कमिशनरनी करावं असे मी त्यांना विनंती केली। यातून फॉरेक्स ट्रेडिंग कालपासून तर याची चौकशी सुरू झाली आहे, अजून तर तक्रारी यायची सुरुवात झाली आहे आणि जेवढं लोक बाहेर बोलतात तेवढं तक्रार करत नाही आहेत।
म्हणून सगळ्यांची प्रार्थना आहे की कंप्लेंट करा, जे तुमच्याकडे कागद असेल तो द्या. तुम्ही पैसे कुठून आणले हे विचारलं जाणार नाही. फॉरेक्स ट्रेडिंग देखील करण्यात आलं आहे असं माहिती मिळाली आहे. आता काय ते एक घोटाळा निघाल्यानंतर सगळं आपापलं कौतुक, ह्यात काही ट्रेडिंगच झालेलं नाहीये. याला पोंझी, हा पोंझी कन्सेप्ट मध्ये तो माणूस काही व्यवसाय करतच नसतो, बोलत असतो फक्त. म्हणून न यांनी सोन्याचं ट्रेडिंग केलंय, न फॉरेक्स, न चांदीचं, काही नाही. जे त्या ग्राहकांना जो स्टोन म्हणून द्यायचा तो साधा दगड पण नाहीये, तो त्याला म्हणायचा इट इज प्रेशियस मेटल. म्हणून सरळ सरळ लोकांचे पैसे घेतले, त्या पैशातूनच परतावा दिला आहेत आणि शेवटी जाऊन दिस इज अ पिरामिड. तो पिरामिड तयार होतो असा आणि मग कोसळ. सर एकूण किती तरी देखील कोणत्याही संस्थेच्या निगराणीमध्ये येत नाही, नजरेखाली येत नाही, तरी एवढा मोठा घोटाळा होतो त्यावर काही नाही, आता काय त्याचा संबंधच नाही आहे. हे एक आपल्याकडे स्टाईल झाली आहे की धाड करून दुसऱ्यांना बदनाम करणं. यात असं आहे की एका वर्षभरात हे झालं, पहिल्यांदा कंप्लेंट आली आहे काल, फर्स्ट टाइम. आणि जे असं बोलतात त्यांना मला हे सांगायचं की किती कंप्लेंट आली माहितीये, अजून 1000 पण नाही आल्यात. म्हणून की यात दोषी मी आहे, आपण आहोत. मी दोषी यासाठी आहे की मी लोकांमध्ये इतकी वर्ष काम करतो या विषयावर, तरी अजून लोक तर लालच मधून बाहेर येत नाही. की जर मला नॅशनलाइज बँक 5-7% इंटरेस्ट देत तर नाही, आठवड्यात 5-7%. आणि तो पैसा तुम्ही जे कमवतात ते कमवण्यासाठी तुम्हाला 25 वर्ष जातात. तर म्हणून आता लक्षात आल्यानंतर लोकांनी लवकर कंप्लेंट द्यावी. किती ब्रँचेस आहेत हे आणि याच्यासाठी कुठल्या शासकीय परवानग्या घेतलेल्या आहे का? आता हा जो बिझनेस आहे त्यासाठी परवानगी लागतच नाही, बिकॉज दर इज नो बिझनेस एट ऑल. आणि आता 5 ब्रांचेस ऑनलाईन पण मोठ्या प्रमाणात. त्यांनी जे इन्व्हेस्टमेंट केलं 4 कोटीचं टोटल ऑनलाइन. मैं हिंदी में बात कर देता हूँ. हिंदी में आपसे जानना चाहेंगे, मुंबई सर कमिश्नर से आप मिलने आए हैं एक और स्कैम को लेकर, क्या बातचीत हुई, क्या आश्वासन दिया? मुंबई पुलिस कमिश्नर को 8 छोटे इन्वेस्टर का डेलीगेशन लेकर मैंने मुलाकात की. मुंबई पुलिस ने एक स्पेशल सेल की रचना की है. इकोनॉमिक ऑफेंस विंग ने अब इस इन्वेस्टिगेशन की जिम्मेदारी संभाल ली है. दादर में शिवाजी नगर पुलिस स्टेशन में ईओडब्ल्यू के 2 ऑफिसर बैठे, उन्होंने कुछ फॉर्म बनाए हैं और पुलिस का कहना है जिनके भी पैसे इसमें डूबे हैं उन्होंने उस फॉर्म भर के शिकायत देनी चाहिए. पुलिस ये पैसा आपके पास कहां से आया, वो कैश था या आपने कर्जा लेकर दिया, ये सवाल पुलिस नहीं पूछेगी. अभी तक ये आया है कि लोग कंप्लेन करने के लिए धीरे धीरे आगे आ रहे हैं. जो भी इसमें व्यवहार हुआ है वो बेनामी पद्धति से हुआ है. जो इसके पीछे मेन मालिक जो है अभी वहां तक पहुंच नहीं पाए हैं. आसपास के जो पुलिस कमिश्नरेट है, फिर थाना हो, मीरा भाईंदर हो, कल्याण डोंबिवली हो या नई मुंबई, मैंने मुंबई पुलिस आयुक्त से प्रार्थना की है कि वो वहां का भी कोऑर्डिनेशन वो करे. मुंबई पुलिस ने स्पेशल सेल बनाया है. मैं लोगों से प्रार्थना करूंगा जल्द से जल्द अपनी शिकायत सबमिट करें. मुंबई जैसे इलाकों में इस तरह के वारदात हो रही है, जिस तरीके से जो स्कैम हुआ है मुंबई जैसे इलाके में, मुंबई में जो आमतौर पर इस तरह की चीजें नहीं होती, तो इस बारे में क्या कहेंगे? ये पोंजी स्कैम मुंबई से लेके पूरे देश भर में, दुनिया भर में चलता है. यानी इस प्रकार की पोंजी ये भी 6 ब्रांचेस आसपास खोल चुका है. ऑनलाइन में महाराष्ट्र भर से इन्वेस्टमेंट आया है. मुझे तो जानकारी मिली है महाराष्ट्र के बाहर के लोगों ने भी इन्वेस्टमेंट किया है. तो ये पोंजी जो है इस प्रकार की, ये लोगों के स्वभाव को वो लूटते हैं. यहाँ पर भी जो उन्होंने प्रोडक्ट बनाया था न स्कीम कि 2 गोरे रंग के लोगों को जो उज्बेकिस्तान या कहाँ के थे उनको आगे फ्रंट रखा था कि यहाँ पर मेटल बनता है,
ये मेटल में आप पैसे इन्वेस्ट करो, सप्ताह में उसके 5-5% बढ़ते जाएंगे। तो ये पोंजी स्कैम है। मैं आशा करता हूं कि मुंबई पुलिस पूरी ताकत लगाकर ये पैसा जितना बचाए वो जहां पर भी इन्वेस्ट हुआ हो वो जल्द से जल्द अटैच करे। सर जब हम लोगों से सर ये फॉर्म है आ चुके थे कई बार, अगर मुंबई पुलिस ने एंटरटेन नहीं किए, उसके बाद सारे डॉक्यूमेंट जो वो कह रहा है कि मैं विसल ब्लोअर हूँ और मुझे ही इसमें इम्प्लीमेंट किया जा रहा है। मुझे ऐसा एक भी आदमी अभी तक मिला नहीं है। मैं आपको एक बात बताता हूँ, ऐसा कोई भी आदमी कभी कहीं पुलिस के पास नहीं गया, मेरे पास भी कोई नहीं है। मैं आपको वापस बता रहा। अरे यार एक मिनट यार, आप भी हवा में बात कर। हाँ तो जो कहता है उसको हाजिर करो ना। हाँ तो बस कोई ऐसा कोई कंप्लेंट आई नहीं थी। इस प्रकार के आप इन्वेस्टिगेशन को गलत जगह पे ले जाने के लिए यही लोग ऐसा भ्रम फैलाते हैं, यही जो करने वाले हैं ना वही। इसके लिए कोई कंप्लेंट आई नहीं थी। उल्टा हमारा ये जो विलास है उसको ये ध्यान में आया तो वहां लोगों को जाके कहते कि कसम मिला, तो लोग इनके ऊपर चिल्लाते हैं। ये जो फॉर्म है, इस प्रकार के फॉर्म, मैं आपसे भी प्रार्थना करूंगा मीडिया को कि लोगों को जल्द से जल्द ये फॉर्म भरने के लिए कहा जाए। सर इस फॉर्म के बारे में कहना चाहूंगा मैं कि जब हम लोगों को कंप्लेंट करने के लिए बोलते हैं तो लोग बोलते हैं कि कंप्लेंट देने के बाद कंपनी हमें पेमेंट रिटर्न नहीं करेगी, और जिन्होंने कंप्लेंट दिया है उनके पेमेंट नहीं मिलेंगे, ऐसा बोलना है लोगों का। ये पोंजी कंपनी में हमेशा ऐसा, जो जैसा आपके पास जो आया वो मेरे पास आएगा तो पहले मैं उसको जेल में डालूंगा, क्योंकि वो कंपनी का एजेंट है। तो मैं जो बता रहा हूँ वो कंपनी का एजेंट है, मुझे उसका नाम दो। वो कंपनी वाले ही भ्रम फैलाते हैं। ये जो बता रहे हैं ना, क्या आप अगर उसके पास जाओगे, पुलिस के पास जाओगे तो आपका पैसा मिलेगा? नहीं मिलेगा, बिल्कुल सर। तो इसके लिए मैं आपके द्वारा प्रार्थना करता हूँ कि जिनके पैसे डूबे जल्द से जल्द कंप्लेन करें। अगर उसको कंपनी में विश्वास है, भगवान उसका भला करे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।